चॉपचॉप जॉब हबमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण सेंट्रल रेल्वेने जाहीर केलेल्या नवीन अप्रेंटिस भरतीबद्दल सगळी माहिती अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. चला तर मग सुरू करूया. सगळ्यात आधी आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, सेंट्रल रेल्वेने अप्रेंटिस पदासाठी तब्बल 51 जागा काढल्या आहेत. हो, एकूण 51 जागांसाठी ही भरती होणार आहे. चला तर मग पटकन बघूया की या भरतीमध्ये नेमकं काय काय आहे, म्हणजे आपल्याला एक स्पष्ट कल्पना येईल. हे बघा, या टेबलमध्ये सगळी मुख्य माहिती दिली आहे. ही भरती सेंट्रल रेल्वे मुंबई विभागामार्फत होत आहे. पद आहे अप्रेंटिस आणि जागा आहेत एकूण 51. नोकरीचं ठिकाण मुंबई, भुसावळ, पुणे किंवा सोलापूर असू शकतं. आणि हो, दरमहा वेतन 9,600 रुपये मिळेल. आता बघूया की ह्या 51 जागा वेगवेगळ्या ट्रेड्समध्ये कशा वाटल्या गेल्या आहेत. तर बघा, फिटर इंजिनिअरिंगसाठी 2 जागा आहेत, मेसिन म्हणजे गवंडी कामासाठी 3 जागा आहेत आणि मेकॅनिक, रेफ्रिजरेशन आणि एसीसाठी सगळ्यात जास्त म्हणजे 9 जागा आहेत. म्हणजे जर तुमचा ITI या ट्रेडमध्ये झाला असेल तर ही तुमच्यासाठी एक चांगली संधी आहे. चला, आता सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे येऊया, पात्रता. म्हणजे कोण अर्ज करू शकतं, बरोबर? तर याचे 2 भाग आहेत. एक म्हणजे शिक्षण आणि दुसरं म्हणजे वय. दोन्ही बघूया. इथे 2 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही कमीत कमी 50% गुणांसह 10वी पास असायला हवं. आणि दुसरी तितकीच महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या ट्रेडसाठी अर्ज करत आहात त्या ट्रेडमधलं ITI सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं बंधनकारक आहे. आता वयाचं काय? तर तेही अगदी सोपं आहे. अर्जदाराचं कमीत कमी वय 15 वर्ष आणि जास्तीत जास्त 24 वर्ष असायला हवा. ही वयोमर्यादा ठरवलेल्या तारखेनुसार ग्राह्य धरली जाईल. पण थांबा, जर कुणाचं वय 24 पेक्षा जास्त असेल तर? काळजी करू नका, इथेच एज रिलॅक्सेशन म्हणजेच वयोमर्यादेतील सवलत कामी येते. याचा अर्थ सरकारी नियमांनुसार काही विशिष्ट राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादा वाढवून दिली जाते. आणि ती सवलत नेमकी किती आहे ते इथे दिलंय. SC आणि ST प्रवर्गातील उमेदवारांसाठी तब्बल 5 वर्षांची सूट आहे, तर OBC उमेदवारांना 3 वर्षांची सवलत मिळेल. ठीक आहे, आता पात्रता तर समजली, पण अर्ज करायचा कसा आणि कधीपर्यंत? चला आता हे जाणून घेऊया. एक गोष्ट लक्षात ठेवा, हे खूप महत्त्वाचं आहे. अर्ज फक्त आणि फक्त ऑनलाईन पद्धतीनेच करायचा आहे. तुम्हाला सेंट्रल रेल्वेच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊनच अर्ज भरावा लागेल. दुसरा कोणताही मार्ग नाहीये. आता या तारखा तुमच्या कॅलेंडरमध्ये लगेच मार्क करून घ्या. अर्ज करायला सुरुवात 10 मार्च 2026 पासून होईल आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे 9 एप्रिल 2026. आणि लक्षात ठेवा, संध्याकाळी बरोबर 5 वाजता ही लिंक बंद होईल, त्यामुळे शेवटच्या क्षणाची वाट बघू नका. चला तर मग एकदा पटकन नजर टाकूया सगळ्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर. एकूण जागा आहेत 51. पात्रता आहे 10वी पास आणि सोबत ITI सर्टिफिकेट. वयोमर्यादा आहे 15 ते 24 वर्ष आणि त्यात सवलतही आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे 9 एप्रिल 2026. तर ज्यांच्याकडे योग्य पात्रता आहे त्यांच्यासाठी भारतीय रेल्वेसोबत आपलं करिअर सुरू करण्याची ही एक जबरदस्त संधी आहे. मग तुम्ही तयार आहात का? तर या सविस्तर माहितीसोबत आपण इथेच थांबूया. जॉबचे जॉब हब पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.